बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की थंडगार आईस्क्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडते। तर फक्त 5 वस्तू वापरून आपण हे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूयात। चला तर पाहूयात साहित्य। 1 कप दूध, इथे मी गाईचे दूध वापरले आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फुल क्रीम दूध पण वापरू शकता। 1 कप दुधाची साय, दुधाची साय नसेल तर तुम्ही अमूलचे क्रीम पण वापरू शकता। अर्धा कप साखर, 1 कप मिल्क पावडर, 4 + 2 चिकू, 2 आपण नंतर वापरणार आहोत। चिकूची साले काढायची। मागच्या 2.5 वर्षात मला व्हिडिओज पोस्ट करायला जमले नाही। खूप दिवसांपासून व्हिडिओज पोस्ट करायचे मनात होते। आजपासून मी परत सुरुवात करत आहे। तरी तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद असू द्या। गप्पा मारता मारता आपल्या सगळ्या चिकूची साले काढून झाली आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिल्क पावडर, साखर, दूध, दुधाची साय आणि आपण जी चिकूची साले काढली होती त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। जर एखादी बी असेल तर काढून घ्यायची। सगळे चिकू कापून झाले आहेत इथे। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। मिक्सरला साधारण 2 ते 3 मिनिटे फिरवून घ्यायचे, जेणेकरून सगळे चांगले ब्लेंड झाले पाहिजे। आता एका एअरटाईट डब्यामध्ये हे मिश्रण ओतायचे। माझ्याकडे जुना आईस्क्रीमचा डब्बा होता, मी तोच वापरत आहे। आता झाकण लावून त्याला घट्ट बंद करून घ्यायचे। फ्रीजरमध्ये एक साधारण 6 ते 8 तास याला सेट करून घ्यायचे। हा आईस्क्रीमचा डब्बा रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवला होता। एअरटाईट डब्यामध्ये शक्यतो आईस क्रिस्टल्स बनत नाहीत। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। आपण परत एकदा याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत, म्हणजे आपले आईस्क्रीमचे टेक्स्चर हे मस्त स्मूथ आणि क्रीमी बनेल। तुम्ही कोणत्या सिटीमधून हा व्हिडिओ बघत आहात आणि त्या सिटीची काय स्पेशालिटी आहे हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। साधारण 2 ते 3 मिनिटे मिक्सरला फिरवून घेतले आहे। मिक्सरमधले मिश्रण हे डब्यामध्ये काढून घ्यायचे। चिकूऐवजी आपल्या आवडीचे कोणतेही फळ घालून आपण हे आईस्क्रीम बनवू शकतो। तुम्ही पाहू शकता की आईस्क्रीमचे टेक्स्चर हे किती स्मूथ आणि क्रीमी झाले आहे। 2 चिकू घ्यायचे, त्याचे बारीक तुकडे करून आपण आईस्क्रीममध्ये घालणार आहोत। चिकूचे पीसेस मी आईस्क्रीममध्ये मिक्स केले होते, पण तो व्हिडिओ शूट करायला विसरले। आईस्क्रीमला 8 तास फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचे। आईस्क्रीमचा डब्बा फ्रीजरमधून बाहेर काढून 5 मिनिटे ठेवायचा। मग नंतर आईस्क्रीम स्कूप करायचे। तुम्हाला जर कोणत्या रेसिपीजचे व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आपण आता चॉकलेट स्प्रिंकलर्सनी आईस्क्रीमला सजवूयात। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चॉकलेट सुद्धा किसून घालू शकता किंवा टुटी फुटी घालू शकता। हे होममेड आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा।
आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.